आणखी एक मोठी अपडेट आहे। भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थेचं बँक अकाउंट सील करण्यात आलं आहे। आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू असल्याची माहिती आहे। विशेष तपास पथकाकडून मालमत्तेची माहिती मागवण्यात आली आहे। कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची सुद्धा चौकशी सुरू आहे। नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू आहे। कोट्यावधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता आहे। मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला याचाही तपास एसआयटी कडून सुरू आहे। बेनामी मालमत्ता असल्याचा एसआयटीचा संशय असल्याची माहिती आहे। भोंदू अशोक खरात ज्याच्या नावावर फार्म हाऊस तर आहेच, पण त्याचबरोबर त्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं माया जमवून ठेवल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता तपासाला वेग आल्याचं दिसतंय। दरम्यान भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये पोलीस तपासाला नवं वळण लागलंय। या प्रकरणात बड्या आयुर्वेदिक औषधं आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे। खरातनं या दुकानातून हरिणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय आहे। तसंच नाशिक रोड परिसरातील एक ज्वेलर सुद्धा पोलिसांच्या रडारवर आहे। संबंधित ज्वेलरकडून बनावट रत्नांची खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे। अंधश्रद्धा आणि फसवणूक प्रकरणातील पुरावे जोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे। तर नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खराच्या विरोधामध्ये 8वा गुन्हा दाखल झाला आहे। मृत्यूची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणामध्ये अशोक खरात विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल केला। वावी पोलीस ठाण्यामध्ये अशोक खरात यानंच राजेंद्र जासूद आणि दिनेश परब विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता। बनावट व्हिडिओ दाखवून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या अशोक खरात विरोधातच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। लॉजिस्टिकचा व्यवसाय करण्यासाठी अवतार पूजा करण्याच्या बहाण्यानं फसवणूक केल्याचं या तक्रारीत म्हटलंय। अवतार पूजा करण्यासाठी फिर्यादीनं मर्सिडीज कार घेत 30 सन 2018 साली बाबाला भेट दिली होती आणि गुरुच्या सेवेचं कारण सांगून आणि मृत्यूची भीती घालून अमेरिकेमध्ये वैद्यकीय खर्च करण्यासही भाग पाडलं होतं अशी माहिती आहे। अमेरिकेमध्ये वैद्यकीय उपचारासाठी 29,81,000 खर्च जासूद यांनी केला होता। 2018 पासून डिसेंबर 2025 पर्यंत वेळोवेळी फसवणूक करून 4 ते 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। अवतार पूजेतून ईशान्येश्वर महाराज महादेव नागाच्या रूपामध्ये दर्शन देतील अशी माहिती भोंदू खरातनं त्यांना दिली होती आणि त्यानंतर खोटा नाग दाखवून खरातनं ही फसवणूक केली। तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार 2018 ते 2025 या 7 वर्षांच्या कालावधीमध्ये खरातनं जीवे मारण्याची धमकी देत प्रचंड आर्थिक लूट केली आणि 21 देशांमध्ये घेऊन जा, तिथल्या मातीला स्पर्श करू दे तरच तुमची भरभराट होईल अशा अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगून खरात त्यांना फसवत होता। मागणी मान्य न झाल्यास संपूर्ण कुटुंब नष्ट होईल अशी धमकी दिल्याचाही आरोप आहे। मला आता बोलण्याची परवानगी नाही आहे। कोर्टाने ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे ह्या केस संदर्भात तुम्ही कुणाशी डिस्कस करायचं नाही, त्याच्यामुळे मी या संदर्भात आता काही बोलू शकत नाही। नेमकं काय घडलं होतं तुम्ही असं म्हणताय? त्याच्यामध्ये अनेक गोष्टी कोर्टाने मला परमिशन दिलेली नाही आहे बोलायची। काय म्हटलंय कोर्टाने? कोर्टाने म्हणणं की ह्या केस मध्ये कुणाशी डिस्कस करायचं नाही, कुठलीही चर्चा करायचं नाही। तुम्ही कधी कोर्टात गेला होता? कधी कोर्टाने तुम्हाला हे सांगितलं? अटकपूर्व जामिनातच माझ्या दिले ना, ह्या संदर्भात कुणाशी हे करू नये म्हणून। तर या भोंदू अशोक खरातचा अवतार गेम नेमका कसा होता, कशा पद्धतीने तो फसवायचा ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नवा व्यवसाय सुरू करण्याच्या नावाखाली फसवणूक झाली होती। भोंदू अशोक खरातचा हा अवतार गेम आपण बघतोय। व्यावसायिक राजेंद्र जासूद यांच्याकडून कोट्यावधी या नावाने त्याने उकळलेले होते। नवा व्यवसाय सुरू करण्याच्या नावाखाली फसवणूक करत लॉजिस्टिक व्यवसायासाठी अवतार पूजा आवश्यक असल्याचं त्यांना सांगितलेलं होतं जासूद यांना आणि त्यानंतर त्याचा हा फसवणुकीचा सगळा गेम सुरू झाला। अवतार पूजेआधी परीस शक्ती मिळवण्याचा दावा त्याने केलेला होता आणि अवतार पूजेसाठी मर्सिडीज कार भेट म्हणून सुद्धा घेतलेली होती जासूद यांच्याकडून। म्हणजे कशा पद्धतीने फसवलं जातं अशा भोंदू बाबांकडून त्याचा अंदाज तुम्हाला येईल। हे सगळं बघितल्यानंतर 21 देशांची भ्रमंती करण्यास भाग पाडलेलं होतं। म्हणजे 21 देशांमध्ये या बाबाला घेऊन जायचं, तिकडची माती शिवायला लावायची असा काहीसा त्याचा प्रकार समोर आला आहे। तसं न केल्यास नागदेवता दंश करेल अशी मृत्यूची भीती सुद्धा दाखवलेली होती जासूद यांना आणि गुरुसेवेच्या नावाखाली अमेरिकेमध्ये वैद्यकीय खर्च सुद्धा त्यांच्याकडून करवला होता अशी ही माहिती समोर आलेली आहे। तक्रारीमध्ये या सगळ्या गोष्टी नमूद आहेत आणि 2018 पासून टप्प्याटप्प्याने आतापर्यंत म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत 4 ते 5 कोटी रुपये त्यांच्याकडून उकळले अशी माहिती समोर आलेली आहे।
1 ऑक्टोबर 2018 रोजी ईशानेश्वर मंदिरामध्ये पूजा सुद्धा केलेली होती आणि अशा पद्धतीनं त्याचा अवतार गेम सुरू होता आणि या पूजेच्या नावाखाली, अवतार गेमच्या नावाखाली तो पैसे उकळत होता. ईशानेश्वर महादेव नागा रूपामध्ये दर्शन देतील असा दावा सुद्धा त्याने केलेला होता. नागरूपामध्ये दर्शन देतील आणि खोटा नाग दाखवून मृत्यूची भीती निर्माण केली होती जासूद यांच्या मनामध्ये आणि तशा पद्धतीनं तो पैसे उकळत राहिलेला होता. 21 देशांमध्ये नेलं नाही तर नागदेवतेचा कोप होईल असा दबाव सुद्धा तो जासूद यांच्यावर टाकत होता. आणि मिरगावातील फार्म हाऊससाठी 1.11 कोटी रुपये म्हणजे 1.11 लाख रुपये उकळले अशी ही माहिती समोर आलेली आहे. तुर्कस्तान लाकूड लोखंड फर्निचरसाठी 19 लाखांची मागणी केलेली होती अशी ही मागणी समोर आलेली आहे. तर सागवानी फर्निचरसाठी 29 लाखांची मागणी केलेली होती. म्हणजे ही सगळी पूजा घडून आणण्यासाठी, व्यवसायासाठी कशा पद्धतीने आपण नागदेवतेचं दर्शन घडवू शकतो या सगळ्या बाता मारत त्यांना ही सगळी फसवणूक केलेली होती. किचन बांधकामासाठी 42.5 लाख रुपये उकळले होते अशी ही माहिती समोर आली आहे. तर पूजेच्या नावाखाली अनेक परदेश दौरे सुद्धा त्यांना घडून आणले. म्हणजे खर्च जासूद करत होते आणि हा बाबा सगळीकडे फिरत होता, परदेश दौरे करत होता, वैद्यकीय खर्च सुद्धा त्यांच्याकडून करून घेत होता आणि स्वर्गात जाण्यावरून फसवणूक केली अशी ही माहिती समोर आलेली आहे. म्हणजे या भोंदू बाबाचा अवतार गेम कशा पद्धतीने सुरू होता, कशा पद्धतीने त्यांच्यासोबत तो खेळत होता, माइंड गेम करत होता हे तुमच्या लक्षात येईल. हे सगळं बघितल्यानंतर फसवणूक लक्षात आल्यावर व्यावसायिकांना पैसे परत मागितले. म्हणजे 4-5 वर्ष, 5-6 वर्ष खरं तर हा भोंदू बाबा त्यांना उकळत, पैसे त्यांच्याकडून उकळत राहिला, त्यांना भीती दाखवत राहिला मृत्यूची. वेगवेगळ्या प्रकारे त्याने सगळा खर्च करून घेतला आणि जेव्हा हा सगळा आपली फसवणूक होती असं लक्षात आल्यावर त्यांनी पैसे मागितले तर उलट व्यावसायिकावर खंडणीचा खोटा गुन्हा सुद्धा दाखल केला. म्हणजे ज्या व्यावसायिकाकडून पैसे घेतलेले होते त्यांनी जेव्हा आपली फसवणूक झाली असं लक्षात आल्यावर पैसे मागितले त्यावेळेला त्यांच्यावरच खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.